नमस्कार. कधीकधी शांतता आवाजापेक्षाही जास्त भीतीदायक वाटते, नाही का? आज आपण अशाच एका शांततेच्या हुंकाराची गोष्ट ऐकणार आहोत, जी ऐकून अंगावर सर्रकन काटा येईल. चला तर मग एका अशा कल्पनेने सुरुवात करूया, जी ऐकायलाच अशक्य वाटते. जरा विचार करा, आपल्याला आपलाच आवाज ऐकू येतोय, पण तो 10 वर्षांनंतरचा आहे. एक इशारा, एक संदेश. पण काय होईल जर त्या आवाजात फक्त आपणच नसू तर? जर त्यात आणखी कोणाचा तरी श्वास मिसळलेला असेल तर? आणि नेमकी हीच भीती आपल्याला घेऊन जाते शून्य नावाच्या एका शापित जागेच्या दंतकथेकडे. तर ही गोष्ट आहे शून्य नावाच्या एका रेकॉर्डिंग स्टुडिओची. नावच कसं आहे बघा, शून्य. त्याच्या अस्तित्वासारखंच गूढ आणि अगदी रिकामं. हा स्टुडिओ शहराच्या गोंधळापासून खूप खूप दूर एका निर्जन डोंगराच्या पायथ्याशी आहे. जणू काही जगापासून त्याला मुद्दामहून तोडून ठेवण्यात आलंय. अनेक दशकं झाली तो बंद आहे आणि त्याची धूळ खात पडलेली दारं आतमध्ये अनेक रहस्य जपून आहेत. म्हणतात की या स्टुडिओचा इतिहास रक्तरंजित आहे. गोष्ट आहे 1970 सालची. एका प्रसिद्ध गायकाने इथे आपलं शेवटचं गाणं रेकॉर्ड केलं. गाणं तर पूर्ण झालं, पण तो गायक त्या खोलीतून कधीच परत आला नाही. कुठे गायब झाला, त्याचं काय झालं, हे एक असं कोडं बनून राहिलं जे आजपर्यंत कोणालाच सोडवता आलेलं नाही. आणि ह्याच इतिहासाच्या राखेतून एक विचित्र, अंगावर काटा आणणारी गोष्ट जन्माला आली, भविष्यातून येणाऱ्या एका आवाजाची. तिथले स्थानिक लोक सांगतात, आजही जर कोणी हिंमत केली, त्या स्टुडिओमध्ये जाऊन त्या जुन्या गंजलेल्या मायक्रोफोनसमोर उभं राहिलं, तर त्यांना समोरून एक आवाज ऐकू येतो. तो आवाज असतो स्वतःचाच. तोच सूर, तोच आवाज, पण त्या आवाजातली भीती मात्र अगदी अनोळखी असते. आणि तो आवाज एकच गोष्ट किंचाळून सांगतो, पळ, इथून पळ, तो तुझ्या मागे उभा आहे. पण खरी भीती ती तर या नंतर सुरू होते, जेव्हा एका न ऐकू येणाऱ्या, न दिसणाऱ्या उपस्थितीची जाणीव होते. साहजिक आहे, असा आवाज ऐकल्यावर कुणीही मागे वळून पाहणारच. पण मागे काहीच नसतं, फक्त तीच धूळ, तोच अंधार आणि भयान शांतता. एक क्षणभर वाटतं की हा सगळा आपल्या मनाचा खेळ होता. पण नाही, खरी भयानक गोष्ट तर पुढे आहे. जेव्हा ते रेकॉर्डिंग पुन्हा ऐकलं जातं, तेव्हा त्यात आपल्या घाबरलेल्या आवाजासोबतच आपल्या अगदी मागे खांद्याला खांदा लावून उभ्या असलेल्या कोणाचा तरी श्वास घेण्याचा स्पष्ट आवाजही रेकॉर्ड झालेला असतो. आणि आता ही गोष्ट फक्त त्या स्टुडिओची राहत नाही, ती आपली होते. हा प्रश्न तो आपल्याबद्दल आहे. आता एक विचार करा, आपल्या आयुष्यात असं कोणता आवाज आहे जो आपल्याला पुन्हा कधीही कोणत्याही परिस्थितीत ऐकायचा नाहीये? खूप खूप काळजीपूर्वक विचार करा, कारण हा फक्त एक प्रश्न नाहीये. कारण कदाचित तोच आवाज तुमच्या पाठीमागे आता उभा राहून फक्त तुमचीच वाट पाहत असेल.